चला सामना सुरू होतोय. पहिलं षटक घेऊन आले ते म्हणजे संकेत झगडे. फलंदाजीसाठी आहेत ते म्हणजे तृषाल मारकड. पहिला चेंडू, अतिशय सुरेख चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण सैफ यांचं, पण तृषाल जुने जाणते खेळाडू आहेत आणि या लीगची फाइंड म्हणजे शिवा मोटे. प्रत्येक सामन्यात उत्कृष्ट खेळी केले शिवा मोटे यांनी. इम्पॅक्ट प्लेयर होते ह्या संघाचे. बघा अतिशय सुरेख फटका आणि चांगलं क्षेत्ररक्षण, अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. 2 वेळा ते पडता पडता वाचले पण चेंडू जाऊन दिला नाही. चांगला फटका होता शिवा मोटे यांचा. शिवा मोटे फलंदाज बाद. काही मॅन ऑफ द मॅच कालच्या राहिल्या होत्या ते आपण देणार आहोत. त्या म्हणजे 6व्या मॅच जी झाली होती सिंहगड पलटण आणि विजय तोरणा, यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरले होते शंतनू घाते आणि सूरज नाईक नवरे. कंबाईन मध्ये मॅन ऑफ द मॅच होतं. दोघांनी त्यांचा पुरस्कार घेऊन जायचंय. कुठे आहेत? जेवायला गेले. अरे मॅच आहे तुमच्या याच्यानंतर. फलंदाजीसाठी आले ते म्हणजे दत्ता भगत उर्फ डी भगत. हे ग्राउंड एकेकाळी त्यांनी गाजवलं होतं. चांगलं क्षेत्ररक्षण जाधव सर यांचं. जाधव सर यांनी आतापर्यंत पूर्ण टुर्नामेंट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केले. चालू असलेला सामना अतिशय अटीतटीचा होणारा हा सामना. दोन्ही संघ मातब्बर आहेत. दोन्ही संघांमध्ये खूप चांगले खेळाडू. चांगला फटका शिवा मोटे यांचा. बघा टिपिकल सीझन बॉल प्लेयर असतो त्यासारखी फलंदाजी आहे. षटक संपतं. एका षटकानंतर धावसंख्या 4. आभारी आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 4. मित्रांनो दोन्ही संघ हे गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामध्ये अव्वल आहेत, त्यामुळे हा लो स्कोरिंग सामनाच होणार आहे. 40-45 स्कोर सुद्धा इनफ होईल. हा चेंडू आणि चौकार. शिवा मोटे यांचा तिथला फटका हा फेमस आहे. आतापर्यंत त्यांनी त्या झोन मध्ये जवळपास 7 ते 8 चौकार मारलेत लीग मध्ये. चांगला चेंडू. ज्यांना जेवायचं असेल त्यांनी जेवण करून 15 मिनिटात यायचंय मेस मध्ये जाऊन. आणि बाद. मोठा धक्का बसतोय तो म्हणजे राजधानी रायगडला. चांगला झेल टिपला तो म्हणजे मॅक्सी गायकवाड. मॅक्सी गायकवाड यांना डायरेक्ट किपिंग साठी संघाला बघूया तारून नेतात का घोगरे सर आणि शिवा मोटे. नो चेंडू. नो चेंडू सांगायचंय. नो चेंडू आहे. एल्बो आणि फास्ट. पंचांचा अतिशय सुरेख डिसिजन. चांगला चेंडू पण तेवढा चांगला सन्मान दिलाय. सरांना माहिती आहे की आपण एक काढून शिवा मोठ्याला जरी स्ट्राईक दिली तरी धावसंख्या हालती राहील. त्यांच्याकडे चांगले क्षेत्ररक्षक आहेत, चांगली गोलंदाजी आहे. ओमकार टू शिवा मोटे. चांगला फटका शिवा मोटे यांचा. आणि बघायचं काय आतापर्यंत चांगला प्रयत्न तरी आम्ही म्हणू शकतो. ओमकार गायकवाड हुरहुन्नरी खेळाडू. चांगलं क्षेत्ररक्षण केले ओमकार गायकवाड यांनी. चांगला फटका मारला होता शिवा मोटे यांनी पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. बघा हा सामना आम्हाला अशा बघण्याची अपेक्षा होती. मगाचा सामना एकतर्फी झाला. एक धाव घेतले. धावसंख्या 1-1 ने वाढते. पाणी देऊ द्या का सर? पाणी द्या. थोडं हे करा. झोपवा वैभव.
झोपू द्या, फोल्ड करा. सर स्टेजवर या. टाचेवर उड्या मारा, टाचेवर. सर टाचेवर उड्या मारा, टाचेवर. पाणी द्यायचंय. तिसरा षटक. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू. फलंदाजीसाठी आहेत ते म्हणजे घोगरे सर आणि गोलंदाजीसाठी म्हणजे संकेत झगडे. मला वाटतं सरांनी शेवटपर्यंत पिचवर उभं राहायचंय. पिचवर शेवटपर्यंत उभं राहिले तरी सुद्धा धाव संख्या होत राहील. दोन धक्के बसल्यानंतर त्यातनं टीम सावरताना सिंगल सिंगल स्कोर घेताना 35-40 चा स्कोर सुद्धा आपण बघितला की डिफेंड केलाय काही टीम्सनी. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि चांगला फटका. बघूया काय होतंय. चांगलं क्षेत्ररक्षण. संयमी असा खेळ चालू आहे आणि त्या खेळाची गरज आहे. थोडा खेळ स्लो करतायत दोन्ही टीम. पुढचा चेंडू. बॉल फिरणार आहे. धोत्रे सर चांगले क्षेत्ररक्षक आहेत. शिव मोठे आतापर्यंत त्यांच्या संघाचा इम्पॅक्ट प्लेयर म्हणून साध्य होताना टीम जेव्हा जेव्हा अडचणीत आले तेव्हा तेव्हा शिव उभा राहिलाय आणि टीमला एका सन्मानजनक स्कोर पर्यंत घेऊन गेलाय. बघूया. आणि नो चेंडू आहे. नो चेंडू आहे. नो चेंडू आहे. नो चेंडू आहे. एक आणि एक 2 धाव. काय झालं सर. ओके. फिल्डरची अक्रॉस मोमेंट. पण आधी सांगा त्यांना, वॉर्निंग द्या. नाही नो दिलं. आता इथून पुढे वॉर्निंग देत चला आधी कर्णधारांना. एक लक्षात घ्या सगळ्यांना, एक सांगतो सगळे क्षेत्ररक्षक सगळे खेळाडूंना लक्षात घ्या. नियम असा असतो की तुम्ही सरळ मुवमेंट किती करू शकता, तुम्ही आडवी मुवमेंट बॉल टाकताना करू शकत नाही. जिथं उभे असेल तिथूनच तुम्हाला क्षेत्ररक्षण करावं लागतं. बॉल पडल्यानंतर तुम्ही धावू शकता. चांगला चेंडू. गोगरे सरांना जीवदान भेटते. गोगरे सर मैदानात अजूनही बाकी आहेत. शेवटपर्यंत पिचवर उभं राहिलं तरी धाव येत आहेत. चांगला चेंडू. तेवढा चांगला फटका. एक धाव घेतले. षटक संपलंय का. षटक 3 ओव्हर 21 रन. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 21. चांगली धावसंख्या झाली. पहिल्या षटकामध्ये 4 धावा झाल्या होत्या आणि 1-2 गडी बाद झाले होते. त्यानंतर संघाला आकार दिलाय. शेवटचे 2 षटक आहेत. शेवटच्या 2 षटकामध्ये थोडी हाणामारी करावी लागेल. कमीत कमी 40-42 पर्यंतचा स्कोर हवा. सर बाद झालेले आहेत. चांगला फटका होता. खाली दाबून मारायची गरज होती.
फलंदाज बाद आणखीन एक. सिद्धार्थ पाटोळे यांचा उत्कृष्ट असा फटका आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण जाधव सर यांच्याकडून. आणि साहेब तांबोळे यांचा उत्कृष्ट असा चेंडू. आणि शिवा मोठे यांचा उत्कृष्ट असा फटका आणि चौकार. शिवा मोठे यांचा मागे फिरून मारलेला फटका, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि हा ओव्हर थ्रो आणि एक्स्ट्राची एक धाव. चार कंप्लीट 28. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 38. सॉरी 28. 28. चार षटकानंतर धावसंख्या झाली ते म्हणजे 28. चला फलंदाजी करायचे, शेवटचे षटक बाकी आहे. चला कुठेतरी पाऊस पडतोय इंदापूरमध्ये, मगाशी पाऊस पडलाय. बघूया शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकात काय करतात पाटोळे आणि शिवा मोठे. धावसंख्या 28 झालेली. चांगला चेंडू, मॅक्सी गायकवाड स्लोअर बॉलर आहेत, खूप मागे उभे राहिलेत. बघूया ह्या षटकात शिवा किती धावा काढतायत. शिवा चांगला खेळाडू आहे आणि बघायचंय धोत्रे सर आहेत तिथे, शिक्षक सुहासनी इकडे बाद दिले. सुहासला किती कॉन्फिडन्स आहे बघा, स्वतःच्या मॅच पेक्षा दुसऱ्यांच्या मॅचवर त्याला खूप कॉन्फिडन्स असतो. सुहास तिकडे जायचंय, तुम्ही पंच आहात, तिकडे पंचाने डिसिजन द्यायचंय. साहिल सर काय आहे, साहिल सर जावा. साहिल सरांनी इथून आम्हाला बाहेर सांगितलंय पण ते तिथे स्वतः येतील आता. बाकीच्यांनी बाजूला, पंच थांबतील फक्त, थांबू द्या. बाकी खेळाडूंनी बाजूला वा, कोणी प्रेशर टाकू नका गोलंदाजांनी क्षेत्ररक्षकांनी. काय आहे, फलंदाज बाद आहे. शिवा मोठे यांचा हाच फटका चांगला होता पण हाच फटका घात करून गेला. तिकडेच राहायचंय सुहास, तिकडेच थांबा. सुजित कंचे फलंदाजीसाठी आणि सोबतच पाटोळे. बघूया धावसंख्या कुठपर्यंत नेत आहेत. मला वाटतं जेवढी धावसंख्या नेता येईल तेवढी न्यायची. अजून तुमचं क्षेत्ररक्षण बाकी आहे, काही होऊ शकतं. सुजित कंचे
बाद मॅक्सी यांनी नक्कीच आज काहीतरी ऑस्ट्रेलियन फूड खाल्लेलं दिसतंय. फलंदाजीसाठी ओम मनसुके. वाईड चेंडू. ओ मनसुके यांचा चौकार मारण्याचा प्रयत्न होता. मला वाटतं एखादा चौकारही चालून जाईल, सन्मानजनक स्कोर होईल. चौकार. अतिशय सुरेख फटका मारलाय ओम मनसुके यांनी. धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती म्हणजे 34 आणि बाद. फलंदाज बाद. षटक संपते. 5 षटक संपलीत. 5 षटकानंतर धावसंख्या स्थिरवली ती म्हणजे 34. जिंकण्यासाठी 35 धावांचं आव्हान आहे. 35 धावांची गरज आहे. अजिंक्य राजगड संघ चांगली गोलंदाजी केले, चांगलं क्षेत्ररक्षण केले, पण तेवढंच चांगलं बॅगा भरायच्या आहेत. सोने यांची बॅग स्वतःहून जाऊन सुहास यांनी सोन्याची बॅग स्वतः भरायचे. फ्लाईटचं तिकीट बुक झालंय. चला एक लक्षात घ्या, काही का असे ना सन्मानजनक तरी झालं पाहिजे. विन होऊन तरी बाहेर येऊ शकता. जिंकण्यासाठी किती धावांचं आव्हान आहे? 35 धावांचं आव्हान आहे. पण रायगड हा संघ क्षेत्ररक्षणामध्ये अतिशय अव्वल आहे. नक्कीच तो संघ टॉप येणार. अजिंक्य राजगड संघाला जिंकण्यासाठी 35 धावांचं आव्हान आहे. अतिशय सुरेख सामना झालाय. पराक्रमी प्रतापगड संघाने जी फाईट दिली नव्हती ती फाईट मात्र अजिंक्य राजगड संघाने दिली आतापर्यंत. शेवटी लीग ही चांगल्या नोटवर फिनिश करण्याची संधी आहे. आणि समोर गोलंदाजीसाठी आहेत ते म्हणजे त्रुशाल मार्कड. पाऊस यायची शक्यता आहे. सामना स्टार्ट करायचा आहे.
करतात ते म्हणजे धायगुडे. पण हा चेंडूने उसळी घेतली आणि चौकार गेला. चांगला झेल, फलंदाज बाद. एक ओव्हर 6 रन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 6. जिंकण्यासाठी 35 धावांचं आव्हान आहे. काय झालंय? फलंदाज बाद झाल्यावर न्यू फलंदाज स्ट्राईक वरती आणि ओव्हर चेंज झाली म्हणल्यावर खालचा वरती. तो बरोबर वरती आहे संकेत. चला, एका षटकानंतर 6 धावा झाल्या. जिंकण्यासाठी 35 धावांचं आव्हान आहे. चांगला फटका, पण चांगला प्रयत्न चांगला होता गोगरे सरांचा. गोगरे सरांनी मगाशी अतिशय सुरेख बॉल अडवला होता. चांगला फटका, चौकार. षटक संपले का? एक चेंडू बाकी आहे. उत्कृष्ट गोलंदाजी आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. 2 षटक संपलेत. 2 षटकानंतर धावसंख्या झाली ती म्हणजे 14. बरोबर ना? जिंकण्यासाठी 35 धावांचं आव्हान आहे. 3 षटकांमध्ये आता 21 धावांची गरज आहे. थोडंसं वेगळं क्षेत्ररक्षण पद्धतीने लावलंय ते म्हणजे त्रिशाल यांच्या गोलंदाजीसाठी. पुलटो शेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण. पंचांवर एवढा दबाव टाकू नका. ते आता आउट किंवा नॉट आउट देणार आहेत, त्यांना जाऊ द्या. साहिल सर आतमध्ये जावा. नाही तर तुमच्या जवळ येऊ द्या. बाकीच्यांनी बाजू सांगा. तुम्ही तिथून विचारलं की मग बाकीचे त्यांचे स्वतःचे सजेशन देतात. त्या दोघांचं ऐका, काय असेल तो डिसिजन देऊन टाका.
फलंदाज बाद आहे. चला मित्रांनो, वर्ल्ड कपची मॅच नाहीये, अशा प्रेशर मध्ये खेळताय. सपकर सर, तुमचा युनिफॉर्म कुठे आहे? तुम्ही याच टीम मध्ये होतात ना? बघा बरं, आज सबको बॅटिंग आहे की तुम्हाला आली असती की नाही? संकेत जोपर्यंत आहे तोपर्यंत काही होऊ शकतं. आव्हान हे माफक आहे, पण लढत ही अटीत तिची आहे. नो चेंडू. नो आहे. एल्बो एवढा मागे आलाय. डेड चेंडू. दोन्ही पंचांनी एक लक्षात घ्या, तुमचा डिसिजन असेल तो एकदाच देऊन टाका. ठीक आहे, प्रत्येक डिसिजनला हे करू नका. बरोबर देताय तुम्ही. चांगलं क्षेत्ररक्षण. शिवाय यांचं थ्रो करायची काही गरज नव्हती. सुरेख चेंडू. मॅच लोड कशी करायची असते ती दोन टीमला विचारा. एक म्हणजे आता सध्या बॅटिंग करते ती, आणि दुसरी म्हणजे कोण असेल? पराक्रमी प्रतापगड. पाऊस येऊ द्या, सगळं वॉशआउट करून टाकू आपण. सोन्या, तू ते फक्त तोडशील. चांगला फटका. बघा तिकडे थर्ड मॅनला कोणीच नव्हतं. इकडे पॅव्हेलियन मध्ये सगळ्यांची चर्चा झाली होती की तिकडे बॉल टच जरी झाला तरी चौकार जाईल, कारण स्पीड आहे गोलंदाजाला. चेंडू किती झाले? 4 चेंडूने धावा. 19. 14 चेंडू मध्ये 16 धावांची गरज आहे. चांगलं बॅकअप गोगरे सरांचं. तेरा चेंडू 16 धावा. अतिशय रोमहर्षक असा चालू असलेला सामना. काय आहे? चौकार. षटक संपते. 12 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे आता. ओमकार यांचं लक म्हणावं लागेल. मगाशी शिवा मोठे यांचा 6 गेला. आता थोड्या अंतराने 12 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे. फलंदाजीसाठी आहे ते म्हणजे संकेत झगडे आणि ओमकार गायकवाड. गोलंदाजीसाठी इम्पॅक्ट प्लेयर शिवा मोठे. आम्ही जे काही इम्पॅक्ट प्लेयर काढले होते त्या सगळ्यांचा परफॉर्मन्स जर बघितला तर सध्याला टॉपला असतील ते म्हणजे शिवा मोठे, यश नवले, प्रथमेश जाधव, धोत्रे सर. सगळ्यांचा परफॉर्मन्स चांगला झालाय. एक शांत खेळाडू.
शिवा मोठे, चांगला प्रयत्न टी बघा त्यांचा, टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी त्या प्रयत्नासाठी. मित्रांनो बघा, शेवटपर्यंत मॅच सोडायची नसते. चौकार गेलाय पण प्रयत्न हा शेवटपर्यंत सोडत नाहीत. अकरा चेंडू मध्ये 8 धावांची गरज. सोन्या म्हणतो ये रे ये रे पावसा, आम्ही गेलोय बाहेर. यांची टुर्नामेंट जाऊ दे आता वॉशआउट होऊन. चांगला चेंडू, बाहेरून बोलायचं नाहीये, बाहेरून कृपया बोलू नका. आहेत पंच, ते देतील. तुमच्या खालच्या बॅट्समॅनला सांगा जे काही सांगायचं असेल ते सांगतील. रन सांगायच्यात. 9 बॉलमध्ये 7 धावांची गरज. स्कोर 28. 1 धाव घेतले. 8 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. अतिशय सुरेख फटका, 4 धावा. मनमेला डोस. मगाशी 2-4 थेंब पडले होते जेव्हा ढगातून. अतिशय आनंद झाला होता तो म्हणजे सोन्या गायकवाड यांना. त्यांनी तर त्यांनी बॅनर काढला होता, म्हणले खूप पाऊस येणार आहे आतला, कमीत कमी 1 फूटवर तरी पाणी ग्राउंडवर साचेल. कव्हर्स आणले होते. इतर वेळेस काहीच करत नाहीत. चांगलं क्षेत्ररक्षण ओम यांचं. षटक संपले. किती धावसंख्या झाली? 34. 6 बॉलमध्ये 1 धाव आवश्यकता. 6 चेंडू मध्ये 1 धावाची गरज आहे. चला, प्ले ऑफचा होणारा पहिला सामना तो म्हणजे 1 आणि 2 नंबर टीम मध्ये असतो. 10 मिनिटांनी तो सामना होईल. विजय तोरणा संघ ऑलरेडी क्वालिफाय झालाय, टेबल टॉपर्स आहेत. त्यांच्यासोबत आता 2 नंबरला कोण येते ते बघूया. सोन्या यांच्याकडून पार्टी आहे बघा, घेऊन चालले. अक्षय मेंगडे सोबत जायचंय. जॉब लागलेला आहे सोन्या यांना, त्यामुळे पार्टी, अजून पहिला पगार व्हायचा आहे. अक्षय नेऊ नको, तुलाच पैसे द्यायला लावेल. संघ विजयी झालेला आहे. अजिंक्य राजगड संघाचं अभिनंदन. हँडशेक करायचं आहे सगळ्यांनी. आणि तेवढंच चांगली झुंज दिली ती म्हणजे लीग स्टेज सर्व संपलेली आहे. मला वाटतं हा आता टेबल अपडेट होईल. टेबल अपडेट झाल्यावर मी सांगतो की क्वालिफायर 1चं संघ